Good morning, students. Today we are going to learn an articles. In our lessons, we taught to you parts of speech, common noun, nouns, common noun, proper noun, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन अशा प्रकारे तुम्हाला मी ग्रामर शिकवलेलं आहे. आता याच काही लेसनमध्ये तुम्हाला आर्टिकल सुद्धा आहेत. आता ते आर्टिकल कोणकोणते आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. ए अँड द, दीज आर द थ्री आर्टिकल्स. ए अँड द, दीज आर द थ्री आर्टिकल्स इन आवर इंग्लिश लँग्वेज. नाउ we are going to learn these three articles, a and the. This when we are using the a, when we are using the and when we are using the म्हणजे आपल्याला a चा वापर कधी करायचा, and चा वापर कधी करायचा आणि the चा वापर कधी करायचा हे आपल्याला पाहायचं आहे. ए बघा, ए बॉय, ए कॅट, अ टेबल, अ डॉल, अ मोबाईल, अ ब्लॅकबोर्ड, अ बुक, अ युनिव्हर्सिटी, अँड आय, अँड ऑरेंज, अँड एग, अँड एलिफंट, अँड ऑक्स. आपण असं नेहमी म्हणत असतो. अँड ए असं आपण लिहित असतो, परंतु हे लिहिण्यामागचा काय उद्देश असेल ते आपल्याला बघायचं आहे. ए अँड दीज टू आर्टिकल्स आर इनडेफिनेट आर्टिकल्स. ए अँड दीज टू आर्टिकल्स आर indefinite articles and the is an definite article. The is an definite article. The is a definite article. A and an article always show the singular things, only one things. A and an always show the singular things. फक्त एक वस्तू दाखवत असतं. ए आणि एन आपण जर लिहिलं असेल एखाद्या नाउनच्या समोर तर ते काय दर्शवतं, तुम्हाला एक वस्तू आहे असे ते आपल्याला दर्शवितं. त्यानंतर ए आणि ॲनचा वापर कधी करायचा, ए आणि ॲनचा वापर कधी करायचा. ए आणि ॲनचा वापर कॉमन नाउनच्या समोर लिहिलं जात असतं किंवा कलेक्टिव्ह नाउन किंवा मटेरियल नाउनच्या कलेक्टिव्ह नाउनच्या समोर आपल्याला लिहिलं जात असतं. मॅक्झिमम टाईम वी आर युझिंग ए ऑर ॲन आर्टिकल बिफोर द कॉमन नाउन. ए कधी वापरलं जात असतं आणि ॲन कधी वापरलं जात असतं. लक्षात घ्या, ॲनचा कधी यूज केला जात असतं आणि एचा कधी यूज केला जात असतं ते आपल्याला बघायचं आहे. लिसन हिअर वी राईट ऑलवेज ए बॉय, ए कॅट, अ टेबल, अ डॉल, अ मोबाईल, अ ब्लॅकबोर्ड, अ बुक, अ युनिव्हर्सिटी. अ बॉय, अ कॅट, अ टेबल, अ डॉल, अ मोबाईल, अ ब्लॅकबोर्ड, अ बुक, अ युनिव्हर्सिटी असं का बरं म्हणत असतो आपण. त्याचं कारण काय असेल. वेन वी आर रायटिंग द ए मीन्स ओनली वी राईट द बॉय. तर फक्त आपण बॉय लिहिला असेल तर आपण त्याचं मिनिंग समजू शकत नाही. एक मुलगा असेल की दोन असेल की तीन असेल की चार असेल की पाच असेल की 10 असेल, किती असेल हे आपल्याला पर्टिक्युलर माहीत नसतं. पण जेव्हा आपण ए हे आर्टिकल लिहितो, ए हे आर्टिकल लिहिल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की ओनली वन बॉय, ओनली वन बॉय म्हणजे एकच मुलगा असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे काय इंडिकेट करतं, एक नंबर इंडिकेट करतं. काय इंडिकेट करतं, एक सिंग्युलर नंबर इंडिकेट करतं. लिसन, अ बॉय, अ कॅट. आपण जर फक्त कॅटच लिहिलं असेल आणि ए जर लिहिलं नसेल तर काय होतं, किती कॅट आहे, एक की दोन आहे की तीन आहे, आपण हे क्लिअर समजू शकत नाही. परंतु तेव्हा आपण जर ए जर लिहिलं असेल तर आपण काय ए कॅट म्हणत असतो. बघा याचप्रमाणे टेबल, समजा आपण टेबलच लिहिलं तर किती टेबल, एक की दोन की तीन की चार. परंतु आपण ए जर लिहिलं असेल तर काय तर ए टेबल, ओनली वन टेबल. अशा प्रकारे आपण ए हे आर्टिकल त्या नाउनच्या समोर लिहित असतो. परंतु आपण केव्हा लिहायचं, कसं लिहायचं त्यामध्ये काही रूल्स दिलेले आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू, दीज आर द vowels. These are the vowels. A, E, I, O, U. These are the vowels. And remaining another letters, these are the consonants. For example, B, C, D, F, G, H to Z. These are the consonants. These are the consonants. How many letters in our English language? There are the 26 letters. How many letters? 26 letters. There are the 5 consonants. 5 vowels and 21 consonant is equal to 26 letters. 26 letters. Here we have to discuss here 5 plus 21 is equal to 26. When any other common nouns start from this consonant letter, कुठल्याही कॉमन नाउनची सुरुवात कन्सोनंट लेटर झाली असेल. बघा इथे बी दिलेला आहे, इथे सी दिलेला आहे, इथे टी दिलेला आहे, इथे डी दिलेला आहे, इथे एम, इथे बी, इथे बी.
समजा जर कुठल्याही कॉमन नाऊनची सुरुवात कन्सोनंटने झाली असेल किंवा त्या कॉमन नाऊनचा उच्चार कन्सोनंट सारखा जर होत असेल तर त्या कॉमन नाऊनच्या समोर ए हे आर्टिकल लिहायचं असतं. म्हणजे कुठलेही कॉमन नाऊनची सुरुवात कन्सोनंटने होत असेल किंवा त्याचा उच्चार कन्सोनंट सारखा जर होत असेल तर त्या नाऊनच्या अगोदर ए हे आर्टिकल लिहिलं जातं. म्हणून हे सर्व आर्टिकल आपण याच्या खाली ए हे आर्टिकल लिहिलेले आहेत. अ टेबल, अ बॉय, अ कॅट, अ डॉल, अ मोबाईल, अ ब्लॅकबोर्ड, अ बुक, अ युनिव्हर्सिटी. आता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या शब्दाची सुरुवात, ज्या कॉमन नाऊनची सुरुवात कन्सोनंटने जर होत असेल तर त्या नाऊनच्या अगोदर ए हे आर्टिकल लिहायचं असतं. पण त्याला एक एक्सेप्शन आहे, त्याला एक अपवाद आहे. बघा युनिव्हर्सिटी, यू हे काय वॉवल्स आहे, यू हे काय वॉवल्स आहे, तरी पण आपण इथे ए आर्टिकल लिहिलेला आहे. जरी या शब्दाची सुरुवात यू या वॉवल्स झालेली असेल परंतु त्याचा उच्चार जे प्रोनाउन्सिएशन आहे हे प्रोनाउन्सिएशन कशाने झालेलं आहे, कन्सोनंटने झालेलं आहे. म्हणून आपण ए हे आर्टिकल लिहिलेलं आहे. बघा युनिव्हर्सिटी वर्ड कसा आहे आपला तिथं युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी म्हणजे यू आलेला आहे म्हणजे वायचा उच्चार झालेला आहे आणि वाय हे काय कन्सोनंट आहे आणि म्हणून तिथे आपण काय लिहिलं आहे अ युनिव्हर्सिटी असं लिहिलेलं आहे. डिड यू अंडरस्टँड? फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी अँड युनिव्हर्सिटी न म्हणता आपल्याला काय म्हणायचं ए युनिव्हर्सिटी, अ युनिव्हर्सिटी और ए युनिव्हर्सिटी असं म्हणायला पाहिजे आपण. बिकॉज युनिव्हर्सिटीचं वाय प्रोनाउन्सिएशन आहे आणि वाय प्रोनाउन्सिएशन असल्यामुळे आपण तिथे काय लिहित आहे ए लिहित आहे. अशा प्रकारे आपण ज्या कॉमन नाऊनची सुरुवात कन्सोनंटने होत असेल तर या सर्व नाऊनच्या अगोदर काय लिहित असतो आपण ए हे आर्टिकल लिहित असतो. नेक्स्ट आपण अँडचा कधी वापर करत असतो अँड दिस ऑल्सो आर्टिकल. इट इज अ इनडेफिनेट आर्टिकल. इट इज यूज before the common noun. An eye, an orange, an egg, an elephant, an ox असं नेहमी म्हणत असतो. आता बघा आय असं लिहिलं आपण, आय काय लिहिलं आपण आय असं लिहिलेलं आहे. an eye एक डोळा, an orange एक ऑरेंज, an egg एक अंड, an elephant एक एलिफंट, an ox एक ऑक्स एक बैल. आता मला सांगा हे सगळे काय कॉमन नाउन्स आहे आणि या कॉमन नाउनची सुरुवात वॉवल्सने झालेली आहे किंवा याचं प्रोनाउन्सिएशन वॉवल्सने चालू झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. म्हणून आपण काय लिहित असतो अँड हे आर्टिकल लिहित असतो. ॲट द बिगिनिंग ऑफ दिस नाउन इफ वी स्टार्ट द वॉवल्स, इफ वी स्टार्ट द वॉवल्स देन वी से दॅट वी राईट हिअर अँड. हिअर अँड ऑरेंज, अँड ऑरेंज, अँड ऑरेंज. बघा इथे काय दिलेलं आहे ओ. हे ओ काय आहेत, ओ काय आहेत वॉवल्स आहेत आणि ओ हे वॉवल्स असल्यामुळे त्याच्यासमोर आपण काय लिहिलं आहे अँड हे आर्टिकल लिहिलेलं आहे. अँड एग, या शब्दाची सुरुवात कशी झालेली आहे ई या वॉवल्स झालेली आहे म्हणून आपण अँड हे आर्टिकल लिहिलेलं आहे. एलिफंट हे सुद्धा असंच आहेत. अँड ऑक्स या नाऊनची सुरुवात ओनी झालेली आहे म्हणून आपण हे काय लिहिलेलं आहे अँड हे आर्टिकल लिहिलेलं आहे. इट्स मिनिंग इज दॅट जे कुठल्याही कॉमन नाऊनची सुरुवात, कुठल्याही कॉमन नाऊनची सुरुवात जर वॉवल्सने होत असेल किंवा त्याचं प्रोनाउन्सिएशन वॉवल्ससारखं जर होत असेल तर त्या अगोदर आपण अँड हे आर्टिकल लिहित असतो आणि अँड और ए आर्टिकल हे कधी सिंग्युलर थिंग्स आपल्याला दाखवत असतं. लिसन देन अँड अवर, अँड ऑनेस्ट आपण लिहिलेलं आहे. अँड अवर अँड ऑनेस्ट, these are the two example are exception for and. These two example are exception for and. Listen, and our and honest, and our and honest. आता बघा इथे काय दिलेलं आहे याचे काय कन्सोनंट्स, इथे एच काय कन्सोनंट्स आहे परंतु आपण अँड का बरं लिहिलेलं आहे याचं कारण असं आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन हे वॉवल्सने होत आहे. अँड अवर, अँड अवर, अवर मीन्स ए ने होत आहे आणि ए हे काय आहे वॉवल्स. देअरफॉर अँड ऑनेस्ट, ऑनेस्ट म्हणजे कशा सुरू झालेलं आहे ऑने झालेलं आहे म्हणजे ओने झालेलं आहे. इट्स मिनिंग इज दॅट अँड अवर अँड ऑनेस्ट जे यच हे काय सायलेंट आहे आणि याचं प्रोनाउन्सिएशन कशाने होत असतं वॉवल्सने होत असतं म्हणून आपण याला काय लिहिलेलं आहे अँड हे आर्टिकल लिहिलेलं आहे. आणि we always use a and an article before the common nouns
and a and these are two indefinite articles. These indefinite article always show the singular things, but this a and an article never write in a uncountable nouns or plural nouns. अनकाउंटेबल नाउन्स और प्लुरल्स नाउन्स, म्हणजे अनकाउंटेबल नाउनच्या समोर, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑइल आहे, वॉटर आहे, मिल्क आहे, यासमोर कधीही ए और एन आर्टिकल लिहिल्या जात नाही. त्याचबरोबर ए एन एन हे आर्टिकल लिहिल्या जात नाही. त्याचबरोबर प्लुरल्स, जे प्लुरल्स नाउन असतात, फॉर एक्झाम्पल चिल्ड्रेन असेल तर त्या चिल्ड्रेनच्या समोर ए एन एन आर्टिकल लिहिल्या जात नाही. कंट्रीज असेल प्लुरल फॉर्म कंट्रीज, यासमोर ए और एन आर्टिकल लिहिल्या जात नाही. एग्ज असेल तर यासमोर ए एन एन आर्टिकल लिहिल्या जात नाही. असं कारण असं की ए एन एन हे आर्टिकल इंडेफिनेट आर्टिकल असून ते फक्त सिंग्युलर थिंग्सच्या समोर वापरलं जात असतं आणि ओनली वन थिंग शोज ओनली वन थिंग, फक्त एकच वस्तू दाखवण्यासाठी ए एन एनचा आर्टिकल वापर केला जातं. त्यानंतर बघा द हे डेफिनेट आर्टिकल्स आहे. द हे आर्टिकल्स कोणतं आहे? डेफिनेट आर्टिकल आहे. आणि द हे केव्हा वापरत असतो आपण? द डेफिनेट असेल, एकच थिंग असेल, एकमेव थिंग्स असेल, युनिक थिंग्स असेल, तर अशा वेळेस आपण द हे आर्टिकल लिहित असतो. फॉर एक्झाम्पल द मून, मून कसा एकच आहे आपल्या देशात जगामध्ये, द मून. सन, सूर्य एकच आहे आपल्या देशामध्ये, द सन. वर्ल्ड, द वर्ल्ड एकच आहे म्हणून द. अर्थ एकच आहे म्हणून द. स्काय, द स्काय. रामायण, जे महान ग्रंथ जे असतात त्या महान ग्रंथासमोर आपण सुद्धा द हे आर्टिकल लिहित असतो. फॉर एक्झाम्पल द रामायणा अँड द महाभारता, सच टाईप ऑफ वर्ड्स वी विल राईट. लिसन, मीन्स म्हणजे जगामध्ये कुठलीही एकमेव वस्तू असेल, जगामध्ये कुठलीही एकमेव वस्तू असतील तर अशा वेळेस द हे आर्टिकल लिहिलं जातं. द मून, द सन, द वर्ल्ड, द अर्थ, द स्काय, द रामायण, द महाभारता, द माउंटेन. हे जे असं काही शब्द जे असतात म्हणजे एकमेव थिंग्स, जगामध्ये एकमेव थिंग्स असेल तर त्याला आपण काय लिहितो? द हे आर्टिकल लिहित असतो. अशा प्रकारे आपण ऑड वन इन या लेसनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? अर्थन पॉट अँड अर्थन पॉट अँड अर्थन पॉट असे तुम्ही शब्द लिहिले असेल. अ लीफ, LEAF, लीफ असे तुम्ही शब्द लिहिले असेल. पण बघा तुम्हाला हे माहीत असेल कॉमन थिंग्स आहे. बघ आपण ॲन आय असं लिहितो, पण ॲन एग्ज असं किंवा ॲन आईज असं कधीच लिहिल्या जात नाही. असं कधीच लिहिल्या जात नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला जर विचारलं इंग्रजी भाषेमध्ये आर्टिकल्स किती आहे? देर आर द 3 आर्टिकल्स. हाऊ मेनी आर्टिकल्स? देर आर द 3 आर्टिकल. फर्स्ट इज अ ए, सेकंड इज अन अँड थर्ड इज अ द. ए अँड द, देर आर द 3 आर्टिकल्स. देर आर द 3 आर्टिकल. दीज आर द 3 आर्टिकल्स. हे सगळे 3च आर्टिकल्स आहेत आणि त्या 3ही आर्टिकलमध्ये ए and there are the 2 articles. These 2 articles are indefinite article. There are the 1 article, that is the article. These are the definite articles. When we are using the a article before the common noun, but it is a singular. If any other common noun start from the consonant or its pronunciation start from the consonant, that time we are using the a article. When any other common nouns start from the vowels or its pronunciation start from the vowels, then that time we write the an article. Plural, if we write the plural form any other common noun, that time we never write the a or an article. If any other unique things or एकमेव थिंग जर असेल तर अशा आपण काय लिहित असतो? द हे आर्टिकल लिहित असतो. द मून, द सन, द वर्ल्ड, द अर्थ, द स्काय, द रामायण, द महाभारता. तर these are the articles. These articles you will learn properly and you will make the more examples. For you will write the a example, 20 examples. You write the 20 examples here and you write here 5 examples. You write the 5 example. Its meaning is that 20, 20, 40 to 45 examples you will write from these articles. Okay, thank you so very much.